भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जनमानसासमोर केलेलं नमन त्याला म्हणतात भजन. परमेश्वराजवळ जाण्याचा मार्ग या कलियुगामधला जर कुठला असेल तर तो भजन आहे. आणि ही परंपरा आज भांडूप नगरी म्हटल्यानंतर भजनाची पंढरी. अनेक भजन रत्न या भांडूप नगरीमध्ये जन्माला आले. हा हरिनामाचा वारसा त्यांनी जपला. त्याच्यामध्ये मगाशी बोलल्याप्रमाणे भजन महर्षी कैलासवासी, भजन सम्राट काशीराम परबुवा, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. जोरदार खरोखरच त्यांना वंदन करतो. कैलासवासी दीपक चव्हाण बुवा, सावंत गुरुजी, त्याचप्रमाणे मृदंगमणी आनंद पार्टे आणि त्याचप्रमाणे दशावतार मधील एक हिरा आपल्यातून निघून गेला हल्लीच, ते कैलासवासी नटसम्राट प्रशांत मेस्त्री यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज भजन पूजन कीर्तन प्रवचन शक्तितुरा नमन जाकडी दशावतार या कला देवदेवतांची मंदिरं आज कोणामुळे आपल्याला दिसत आहेत याचं श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जातं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज ही परंपरा त्यांच्यामुळे जिवंत आहे आणि त्यांच्यानंतर याचं श्रेय जातं भजन रत्न पंचरत्न बुवा कैलासवासी कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, परशुराम पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, काशीराम परब बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, वामन खोपकर बुवा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन सन्माननीय उमेशजी माने साहेब. जिथे विषय गंभीर तिथे आमचे उमेशजी माने साहेब खंबीर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार भजन सम्राट आमचे लाडके भगवान लोकरे बुवा यांचे पट्ट शिष्य श्रीमान संजयजी पवार बुवा डोंबोली यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वैभववाडी तालुक्यामधले आहेत आणि आज अग्र क्रमांकाला सध्याच्या घडीला 12 जास्त कोणाच्या होतात ते सन्माननीय संजय पवार बुवा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. एकदा जोरदार माझ्या आयुष्यातला पहिला साऊंड बघितलं आज अफलातून. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अफलातून म्हणजे काय न भूतो न भविष्य.